नमस्कार मंडळी. तर मी काय बाहेर काढलं आहे हे तुम्हाला पुढं समजणारच आहे, पण त्याआधी हे बघा, संध्याकाळचे 4-4:30 वाजले असतील. दर्शनीला आणि दर्शनला दोघांना पण भूक लागली होती. मग त्यांना दोघांना आलूचे पराठे खायचे होते. मग आलूचे पराठे बनवायला घेतले. मी आलूचे पराठ्यामध्ये काही घालत नाही कोथिंबीर वगैरे, कारण दर्शनीला कांदा कोथिंबीर टोमॅटो असं काहीच आवडत नाही. तिला असं प्लेन पराठा आवडतो, त्यामुळे तिच्यासाठी प्लेनच बनवला होता. मग त्यानंतर थोडेसे भांडे बाकी होते, मग ते धुवून घेतले. ते धुवून झाल्यानंतर मग ही एक वस्तू काढली होती मी बाहेर, ती म्हणजे माठ. कारण तो उन्हाळा चालू झालाय, उन्हाळा चालू झाला की फ्रीजमधलं पाणी जास्त पिण्यात येतं, त्यामुळे सर्दी ताप खोकला हा जास्त प्रमाणात वाढतो. मग म्हणलं ते पिण्यापेक्षा आपला माठच बरा. मग माठ होता, मग तो धुवून वगैरे घेतला. अजून थोडासा त्याला वासच लागतोय, कारण नवीन माठ असल्यामुळे तुम्हाला माहिती 2-3 दिवस त्याच्यात पाणीच ठेवावं लागतं. मग त्यानंतर ते कुठं पाण्याचा वास निघून जातो. त्यानंतर मग संध्याकाळी भाजी मार्केट होतं, मग भाज्या आणायला गेले होते. तर आता जुनी बटाटे जास्त मिळत नाही, पण काल मिळाली होती, मग ती घेऊनच आली, कारण जुने बटाटे खूप गोड लागतात नवीन बटाट्यापेक्षा. मग त्यानंतर मग द्राक्षे पण मार्केटमध्ये आले, ते पण घेतले आणि अननस पण घेतलं, कारण दर्शनीला अननस पण खूप आवडतं. मग असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.